तमिळ लोकांच्या विरोधात काही बोलाल तर मुंबईमध्ये भव्य मोर्चा काढू असा इशारा भाजपचे मुंबईमधले आमदार तमिळ सेल्वन यांनी ठाकरे बंधूंना दिलाय. पाहूया. मुंबईत तामिळांविरोधात बोलाल तर अशाच मोठ्या रॅली काढू हे आव्हान भाजप आमदार तमिळ सेल्वन यांनी ठाकरे बंधूंना दिलंय. मुंबई महापालिका प्रचारात तामिळनाडूतील भाजप नेता अण्णामलाईनं मुंबईमध्ये येऊन बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं विधान केलं होतं. त्यावर ठाकरेंनी टीका केल्यानं तो मुद्दा आता पुन्हा भाजप आमदारानं उकरून काढलाय. धार्मिक उत्सवानिमित्त सायन ते माटुंगा अशी तमिळ लोकांनी मोठी रॅली काढली. எல்லாருக்கும் ஒவ்வொருத்தருக்கும் இப்ப நான் தெரியப்படுத்துறது என்னவென்றால் நம்மள எல்லாம் ஒரு மாதிரியா பேசுற தலைவர்கள் உங்களுக்கு தெரியும். கொஞ்ச நாளைக்கு முன்னால வந்துச்சு அந்த பேச்சுக்கெல்லாம் இந்த ஊர்வலம் ஒரு உதாரணம். எங்களை எல்லாம் சத்தம் போடாதீங்க, பேசாதீங்க, மரியாதையா நடத்துங்க அப்படிங்கிறதுக்கு இது ஒரு பெரிய உதாரணம். இதை விட ஒரு பெரிய உதாரணம் மும்பையில 1 லட்சம் பேர் ஒன்னு சேர்ந்து நமது शक्तीயை நமது காட்ட வேண்டும். तमिळ नेत्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये काहीतरी बॉम्बे नावाचा उल्लेख केला होता, त्याला सर्वांनी विरोध केला होता. परंतु आता महाराष्ट्रभर नाही तर देशभर जातीच्या समीकरणावर राजकारण चाललंय. प्रत्येक जण एक तर जात किंवा आपला स्टेट याला जास्त महत्त्व देतोय. म्हणून त्या तामिळ नेत्यांनी तिथं रॅली काढली, परंतु त्याचा मराठी माणसावर कोणताही परिणाम होणार नाही. मुळात असं आहे की तामिळ लोकांबद्दल बोललेलं नाही तर तो जो कोण एक भारतीय जनता पक्षाचा नेता आलेला त्यांनी जे काय वक्तव्य केलं त्याच्यावर बोललेले. याच्यामध्ये उगीच ते मराठी विरुद्ध तामिळ करण्याचा जो प्रयत्न तामिळ सेल्वन करतायत मला असं वाटतं अत्यंत चुकीचं आहे आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडून द्यावा किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडावा. ते जे कोणी तामिळ सेल्वन आहेत त्यांनी एक समजून घेतलं पाहिजे की त्यांचा तामिळमधला एक नेता इथे आलाय आणि त्याने महाराष्ट्राविरुद्ध वक्तव्य केलंय म्हणून आम्ही चिडलेलो आहोत. आम्ही तामिळ जनतेविरुद्ध भूमिका कुठलीच घेतली नाहीये. तो जो कोणी नेता आला होता तिकडून त्याचे कान उपटायला पाहिजे होते. ही दादागिरी कसली चालली आहे तुमची? देवेंद्र फडणवीसने दादागिरी मान्य आहे का महाराष्ट्राच्या विरुद्ध? तुमचा आमदार आहे भाजपचा, तो तुमचा माणूस इकडे येतो आणि महाराष्ट्राला मराठी माणसाला मुंबईत तुमची नाही सांगतो आणि याचं समर्थन हा तामिळ आमदार करतोय का? याला भाजपनं काढून टाकल्या पाहिजे. जर तुम्ही महाराष्ट्र प्रेमी असाल तर पक्षातून याला पुढली उमेदवारी देता कामा नये. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.